नमस्कार. आमचे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांना एकाच वेतन श्रेणीमध्ये 12 वर्षे पूर्ण झाली की त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते आणि त्यातील 24 वर्ष पूर्ण झालेले जे शिक्षक असतात त्यातल्या 20% शिक्षकांनाच निवड श्रेणी मिळाली जाते. तर त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण होतो. समान काम समान वेतन अशी ही सगळ्यांची भावना आहे आणि त्याची कुठेतरी पायमल्ली होते असं शिक्षकांकडून वारंवार सांगितलं जातं. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जे काही आमचे शिक्षक बांधव आहेत त्या सर्व शिक्षक बांधवांना सरसकट निवड श्रेणी आपण देणार का? तसंच जे शासकीय कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना आपण लागू केली आहे ती आमच्या शिक्षकाला लागू करणार का? इथे दोन भाग आहेत. एक म्हणजे 20% जी अट आहे ती शिथिल केली तर किती बोजा पडेल याच्या संदर्भातली माहिती संचालकांकडून मागवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर याच्यावर निर्णय होऊ शकेल. पण त्याच्यापूर्वीच आम्ही एक 10, 20, 30 ही योजना ज्याप्रमाणे आम्ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली आहे त्याप्रमाणे शिक्षकांना द्यावी असा एक प्रस्ताव फायनान्सकडे पाठवलेला होता. परंतु त्याच्यावर फायनान्सने ही जी योजना आपण चट्टोपाध्याय स्कीम घेतली ही केंद्राकडून घेतलेली असल्यामुळे याच्याबाबतची माहिती केंद्राकडून मागवण्याची सूचना दिली होती. त्याप्रमाणे ही माहिती आम्ही केंद्राकडून मागवलेली आहे आणि केंद्राने असा बदल केलेला असेल तर फायनान्स त्याच्यावर पॉझिटिव्हली विचार करू शकेल आणि त्याच्यामुळे दोन्हीच्या बाबतीत आमची कार्यवाही चालू आहे कारण आम्ही सरकार या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. तर जे विचारलं ऑलरेडी आणि त्याचं उत्तर आधीचाच प्रश्न रिपीट नाही करायचा. माननीय मंत्री महोदय, 4थ्या वेतन आयोगाच्या दरम्यान 1989 मध्ये निर्गमित झालेल्या एका शासन निर्णयानुसार निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी या पदोन्नती म्हणून निर्माण करण्यात आलेल्या आहेत. याचा मूळ हेतू हा होता की सर्व शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक अशा पदोन्नत्या मिळत नाहीत. म्हणून वरिष्ठ व निवड श्रेणीद्वारे त्यांना पदोन्नती दिली जाते. मंत्री महोदय, यामुळे सेवेच्या 24 वर्षानंतर मिळणारी निवड श्रेणी फक्त 20% कर्मचाऱ्यांना देण्यात येते. ते कितपत योग्य आहे? आमची विनंती आहे की या श्रेणीचा लाभ सरसकट सर्व शिक्षकांना देण्यात यावा. दुसरा विषय असा आहे मंत्री महोदय की राज्यामध्ये बऱ्याच संस्था एक शाखा असलेल्या तसेच बहुतांश कनिष्ठ महाविद्यालय हे कला शाखेचे आहेत. कनिष्ठ महाविद्यालय फक्त कला शाखाच त्याच्यामध्ये आहेत आणि त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये फक्त कला शाखा असल्यामुळे 3च कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि त्यामुळे अशा शिक्षकांना संपूर्ण सेवेत निवड श्रेणीचा लाभच मिळत नाही. म्हणून माननीय मंत्री महोदय, आपण या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी 20% ही रद्द करून सर्वच कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी लागू करणार का? आणि पुन्हा शिक्षक लोकांची बऱ्याच दिवसाची मागणी आहे की 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा शासन निर्णय घेणार आहात का? धन्यवाद. मी आताच सांगितलं, मगाशी सांगताना मी 10, 20, 30च्या संदर्भात सांगितलेलं होतं की केंद्राकडून माहिती मागवलेली आहे आणि 24 वर्षांनी जी लागू करायची ती आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे. शिक्षकांना नाही लागू केलेली आम्ही निर्णय घेतलेला म्हणजे बक्षीस समितीने त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ती लागू होणार. परंतु यांच्या शिक्षकांच्या संदर्भात एकंदर बोजा किती येईल ह्या माहितीसह फायनान्सकडे जायला लागेल. ती माहिती आम्ही मागवलेली आहे. त्याच्यामुळे दोनापैकी एक काहीतरी निर्णय होईल. एक तर सर्वांना 24 करायचं की नाही किंवा 10, 20, 30 लागू करायची याबाबतचा आवश्यक तो निर्णय होईल माहिती आल्यानंतर. तर सर्व शिक्षकांना लाभ मिळेल त्याचा 10, 20 सभागृहातलं घड्याळ बंद पडले. आपण नॉन टीचिंग साठी 10, 20, 30 चालू केली आहे ना, पण त्याचा GR अद्याप निघाला नाही. तो GR कधी निघणार हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, 1 मिनिट, हो पण त्याचा GR निघाला नाही सर अजून. किती दिवसात GR काढण्यापूर्वी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलं पाहिजे, GR काढला पाहिजे. आपण आश्वासित प्रगती योजना मंत्री महोदय लागू केली. शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला शिक्षकेतरचा.
पण 10, 20, 30 जी योजना 7व्या वेतन आयोगामध्ये राज्यातल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्र शासनानं दिली म्हणून आपण राज्य शासनाला लागू केली. दुसऱ्या विभागातल्या सगळ्या शिक्षकेतर कर्मचारी लागू झाली, पण आपल्या विभागातले जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, म्हणजे आमच्या जर जवळपास आता 100 चक्रा झाल्या संबंधित त्या अधिकाऱ्यांकडं, वारंवार हे प्रस्ताव पाठवलाय. आता 7व्या वेतन आयोगाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला, आपण स्वीकारलं मंत्री महोदय, आणि सगळ्या शिक्षकेतर कर्मचारी लागू होत असेल तर तो आपल्याला एवढा विलंब का होतोय? म्हणजे मान्य केलेलं आहे सरकारने, मंत्रिमंडळाने मान्य केलेला आहे. आपला GR निघाला सभापती महोदय, किमान पुढील आठवड्याच्या आत तरी हा निर्णय निघण्यासाठी आपण प्रयत्न करून हा निर्णय काढणार का? आणि दुसरा जो हा वारंवार प्रश्न आम्ही विचारतोय की 20%चा, जसं आता सांगितलं आमच्या सदस्यांनी की ज्युनियर कॉलेजला 3च पदं असतात, 20-60 म्हणजे एक सुद्धा माणसाला ती निवड श्रेणी मिळत नाही. त्यामुळे या बाबतीतला सकारात्मक निर्णय व्हावा या दृष्टीनं सुद्धा आपण ही आचारसंहितेच्या लागण्याच्या अगोदर निर्णय होईल का एवढीच आमची अपेक्षा आहे. सभापती महोदया, आम्ही अगोदरच सांगितलं की 10-20 30 आम्ही फाईल पाठवल्यानंतर केंद्राची माहिती घेण्याची आपण हे केलेलं आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात GR निघालेला आहे. नाही, 24 निघालेला आहे. 10-20-30च्या संदर्भात केंद्राने, कारण आपण चट्टोपाध्याय समितीचा अहवाल लागू केला, तो केंद्र शासनाच्या याच्याप्रमाणे केला होता, त्याच्यामुळे केंद्र शासनाने याच्या संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे याची विचारणा फायनान्स डिपार्टमेंटने केली आणि ते आम्ही केंद्राला विचारणा केलेली आहे. तिथून उत्तर मी एवढं सुद्धा सांगितलं की तुम्हाला जर लवकर, मला उत्तर मी त्यांना ब्रिफिंगच्या वेळेला हे सुद्धा सांगितलं की तुम्हाला जर उत्तर प्राप्त केलेलं नसेल तर तुम्ही स्पेशल ऑफिसर पाठवा केंद्र शासनाकडे आणि ही माहिती प्राप्त करून घ्या, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेता येईल. करतो यासाठी की आम्ही शिक्षकेतरला ही आपल्या केंद्र शासनाच्या 7व्या वेतन आयोगाच्या स्कीम योजनेमध्येच आहे मंत्री महोदय, त्यामुळे आपल्याला आपण त्या योजनेनुसारच निर्णय घेतो. केंद्रानं जसा वेतन आयोग लागू केला तसा आपल्या कर्मचाऱ्याला आपण लागू करतो. केंद्रानं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केलं 10-20-30, त्याप्रमाणे आपला प्रस्ताव विभागाकडे जाऊन तो मान्य व्हायला पाहिजे, तो होत नाही, त्याच्यात दिरंगाई होत चाललेली आहे. आणि दुसरी जी मागणी आहे शिक्षकाला लागू करावं, आपण जे उत्तर दिलं ते बरोबर आहे की आम्ही केंद्राला विचारू, ठीक आहे, ते होईल तेव्हा होईल, पण शिक्षकेतरच्या बाबतीमध्ये राज्यातल्या सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 10-20-30ची 3 स्थायी वेतन श्रेणी मिळालेली आहे. तर ती आपल्या विभागाकडून हा निर्णय व्हावा यासाठी आम्ही आपल्याला वारंवार विनंती करतोय. तो किमान पुढील आठवड्यात तरी होईल का, हीच माझा प्रश्न आहे मुख्य. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेला 7वा वेतन आयोग असतो त्याच्यामधल्या त्रुटींच्या संदर्भात बक्षीस समिती आहे. बक्षीस समितीने शिफारस केलेली आहे. 24ची शिफारस ही फायनान्स डिपार्टमेंटने मान्य केली आणि 10-20-30ची आहे, त्याच्या संदर्भात अजून त्यांनी निर्णय दिलेला नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही केंद्राकडून ही माहिती मागवून घ्या. आम्ही माहिती मागवलेली आहे. माहिती आल्यानंतर आम्ही लगेच याच्यावर कार्यवाही करू. ठीक आहे. अभ्यंकर. सभापती महोदया, हा जो निर्णय झाला होता वरिष्ठ वेतन श्रेणी आणि कर्मचाऱ्यांना 10-20-30चा निर्णय व्हावा आणि यांच्या बाबतीत मात्र ज्यांना विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे, शिक्षकांना काही खास सेवा ज्या आहेत त्यापैकी या शिक्षकांच्या सेवा आहेत आणि म्हणूनच कुणालाही निवड श्रेणी नव्हती, त्यावेळेला निवड श्रेणी प्रश्न घ्यायचा, तो पुढचा प्रश्न घेणार का? कारण आता बैठकीला सगळ्यांना बोलावणार आहेत. नाही, तुमचं एक मिनिट दोन 10 प्रश्न माझ्याकडे टीका होते. नाही, मी घेणार. संघटनांकडून आल्यामुळे आपण 24चा लाभ सरसकट सर्व शिक्षकांना दिला तर किती आर्थिक भारी याची माहिती आम्ही ताबडतोब मागवलेली आहे. ही माहिती प्राप्त झाल्याबरोबर याच्याबद्दलचा आवश्यक तो प्रस्ताव फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवण्यात येईल.